नमस्कार मैत्रिणींनो, आंब्याचा सीझन आहे तर आंब्याची बर्फी ही झालीच पाहिजे. ही आंबा बर्फी करताना खवा किंवा मिल्क पावडर याचा कसलाही वापर न करता अगदी साध्या साहित्यांपासून ही आंबा बर्फी तयार केलेली आहे. बर्फी तयार करण्यापूर्वी आंबे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि त्यातील पल्प हा काढून घ्यायचा आहे. आंबा हा कुठलाही असला तरी देखील चालेल. हापूस, केसर किंवा साधा बदाम आंबा जरा असला तरीसुद्धा चालेल. मी अशा पद्धतीने कट करून आंब्याचा पल्प हा काढून घेते. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही आंब्याचा पल्प हा काढून घ्या. आंब्याची बर्फी करण्यासाठी मी इथे एक ओला नारळ घेतलेला आहे आणि एक सुक्या नारळाची वाटी घेतलेली आहे. तुम्ही दोन्ही ओला नारळ किंवा सुका नारळ घेतला तरीसुद्धा चालेल. बर्फीसाठी मी इथे 3 कप बारीक रवा घेतलेला आहे. बारीक रवा आपल्याला साजूक तुपामध्ये गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. 3 कप रव्यासाठी मी इथे 3 टेबलस्पून साजूक तूप घेतलेले आहे. रवा हा भाजून होतोय तोपर्यंत आपण इथे ओला नारळ जो घेतलेला आहे तो मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. रवा भाजण्यासाठी आपल्याला 10 ते 15 मिनटं लागणार आहेत. तोपर्यंत आपण ओला नारळ, सुका नारळ आणि आंब्याचा पल्प देखील मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. रवा भाजण्यासाठी आधी 2 टेबलस्पून तूप टाकले होते. आता पुन्हा 1 टेबलस्पून तूप टाकून रवा हा छानपैकी भाजून घेते. नारळ हा मिक्सरमध्ये बारीक करून झाला आहे. ज्या कपाने रवा घेतला त्याच कपाने 1.5 कप साखर आणि 2 ते 3 वेलची या साखरेबरोबर बारीक करून घेते. बर्फीला छान चव येण्यासाठी त्यामध्ये अर्धा कप काजू देखील टाकून घेतले आहेत. ते देखील साखरेबरोबरच बारीक करून घेते. काजू टाकणे हे अगदी ऑप्शनल आहे. तुमच्याकडे असतील तर नक्कीच टाका. आंब्याचा पल्प देखील आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. रवा छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजून झाला. आता त्याच कढईमध्ये आंब्याचा पल्प आपल्याला 10 ते 12 मिनटासाठी छान शिजवून घ्यायचा. आंब्याचा पल्प हा शिजवताना सारखे हलवत राहायचे, नाही तर कढईला तो चिटकू शकतो. आंब्याचा पल्पला 10 मिनटं झाली आहेत. आता यात मिक्सरमध्ये बारीक केलेली साखर टाकून घेते आणि ती देखील आपल्याला छान एकजीव होईपर्यंत हलवून घ्यायची आहे. साखर ही आंब्याच्या पल्पमध्ये टाकून घेतल्यानंतर थोडेसे दूध टाकून घेतले म्हणजे साखर विरघळायला मदत होईल, नाहीतर लगेच तिचं कॅरेमलाइज होऊन ती खाली चिटकायला लागेल. इथे ओल्या नारळात देखील थोडे दूध टाकून ते मिक्सरमध्ये छान बारीक करून घेणार आहोत. इथे आपण एकूण अर्धा कप एवढेच दूध वापरलेले आहे. दूध टाकून नारळ हे बारीक केल्यामुळे बर्फीला नारळाची चव ही छान लागते. आता मिक्सरमध्ये बारीक केलेला हा नारळ हा देखील आपण आंब्याच्या पल्पमध्ये टाकून शिजवून घेणार आहोत. त्याचबरोबर यामध्ये सुके खोबरे देखील टाकून घेतले. अगदी थोडेसे सुके खोबरे हे बाजूला ठेवले आहे. आंब्याचा पल्प, खोबरे आणि साखर हे सगळे मिश्रण आपल्याला मंद आचेवरती 7 ते 8 मिनटं शिजवून घ्यायचे आहे. 7 ते 8 मिनटानंतर आपण तुपात भाजलेला जो रवा होता तो देखील यामध्ये टाकून मिश्रण छानपैकी एकत्र करून घ्यायचे. हे मिश्रण छानपैकी कोरडे होईल इतपत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचे आहे. 7-8 मिनटं झालेली आहेत. आता आपण मिश्रण चेक करून घेऊयात. अजूनही मिश्रण हाताला थोडेसे ओलसरच लागते. अशा मिश्रणाच्या देखील वड्या या थापल्या जातील, पण वड्या तयार झाल्यानंतर त्या थोड्याशा ओलसरच राहतील. म्हणून मिश्रण आपण पुन्हा एक 5 ते 7 मिनटं शिजवून घेणार आहोत. मिश्रण हे शिजवून झाल्यानंतर छान असे मोकळे मोकळे होते इतपत आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहे. तोपर्यंत आपण एका मोठ्या ताटलीला किंवा परातीला तूप लावून घेऊयात. पहा, अशा प्रकारे मिश्रण हे छान मोकळे मोकळे झालेले आहे. असे मिश्रण मोकळे झाले म्हणजे आपल्या बर्फीसाठी मिश्रण हे तयार आहे. ह्या स्टेजवर गॅस आता बंद केलेला आहे. तरी देखील मिश्रण 2 ते 3 मिनटं कढईतच राहू द्यायचे, म्हणजे आंब्यामध्ये जो मॉइश्चर शिल्लक राहिला आहे ते सुद्धा निघून जाईल. साधारण 3 ते 4 मिनटानंतर आता हे मिश्रण आपण परातीमध्ये टाकून घेऊयात.
आता हे मिश्रण सगळ्या बाजूंनी सारखे करून ते उलटण्याच्या किंवा वाटीच्या साहाय्याने छानपैकी थापून घेते. ह्या मिश्रणामध्ये रवा असल्यामुळे मिश्रण आपल्याला छान दाबून दाबून थापून घ्यायचे आहे. यानंतर 5 मिनिटांनंतर लगेचच त्याच्या पाहिजे त्या आकाराच्या वड्या कट करून घेतल्या. 7-8 मिनिटांनंतर गार झाल्यानंतर पहा, अशा ह्या वड्या आपण आता काढून घेऊयात. अगदी त्या सहजच निघतात, अजिबातच तुटत वगैरे नाही. अतिशय सॉफ्ट अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहे. ह्या वड्या करताना त्यात तुम्हाला पाहिजे असेल तर मिल्क पावडर देखील टाकून घेऊ शकता किंवा बारीक केलेले ड्रायफ्रूट्स टाकू शकतात. तयार झालेल्या वड्या आपण आता छानशा एका प्लेटमध्ये सर्व करूया. अगदी छोटी छोटी मुले आरामशीर खाऊ शकतील इतक्या अशा ह्या सॉफ्ट वड्या तयार झालेल्या आहेत. या वड्या तुम्ही बाहेर 8 दिवस आरामशीर ठेवू शकतात. त्याचप्रकारे फ्रीजमध्ये ठेवल्यात तर 15 ते 20 दिवस त्या आरामशीर टिकतात. मिल्क पावडर टाकून केलेली बर्फी तुम्ही खाल्लीच असेल, पण ही रव्याचा वापर करून केलेली बर्फी खाऊन बघा, ती देखील अतिशय मस्त लागते. बर्फी ही सर्व करताना छान दिसावी यासाठी मी सुके खोबरे आणि साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. आता हे बारीक केलेले मिश्रण बर्फीवर टाकून घेते, म्हणजे बर्फी खाताना वरतून खोबऱ्याचा स्वाद देखील येईल आणि ती दिसेल देखील छान. अशी ही रवा घालून केलेली आंब्याची बर्फी अतिशय सॉफ्ट आणि चवीला देखील छान लागते आणि फ्रीजमध्ये जर ठेवली तर 20 दिवस तर आरामशीरच ती टिकते. अशी ही कमी खर्चात तयार होणारी आंबा बर्फी तुम्ही करून बघा, तुम्हाला पण ती नक्कीच आवडेल. हिचा स्वाद देखील फारच छान लागतो. कुठलाही फूड कलर न टाकता बर्फीचा कलर पण बघा किती अगदी मस्त सुरेख आलेला आहे. आता यातली एक बर्फी मी तुम्हाला तोडून दाखवते. पहा, अगदी सॉफ्ट अशी ही बर्फी तयार झालेली आहे. अशी ही मऊसूत झालेली आणि कमी खर्चात पण अतिशय चविष्ट अशी ही बर्फी तुम्ही करून पहा, तुम्हाला तर ती नक्कीच आवडेल. चला तर मग, अशी ही रवा आंब्याची बर्फीचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.